शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. रोजप्रमाणे आज सुद्धा सिंबाला जोरात भूक लागली होती. त्याचं म्याव म्याव करणं काही थांबत नव्हतं. त्याच्यामुळे तिला दूध आणि बिस्किट सगळ्यात पहिले तर ते काम केलं, कारण की ती तर आज अजिबात थांबत नव्हते. खूप जोरात भूक लागली होती. त्यानंतर घरातून सगळ्यात पहिले पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर ना मस्त गरम पाणी पिलं, पोळ्या करून त्यानंतर मस्त अंघोळ करून घेतली थंड थंड पाण्याने. त्याच्यानंतर ना या दोघांना उठवायचं होतं. पिलूचे पप्पा अद्विक, गुड मॉर्निंग, उठा लवकर. आज ते एका आवाजातच उठून गेले. अद्विक तर अजून स्वप्नातच होता. त्याच्यानंतर पटकन कर्टन्स ओपन केले. छान ऊन पडलेलं होतं बाहेर. अंथरुणांच्या पटापट घड्या घालायला घेतल्या, कारण की आज दुकानावर जाण्यासाठी खूप वेळ झालेला होता. त्याच्यामुळे आज खूप पटापट आवरायला घेतलं. अद्विकचं अजून चालूच होतं. तो काय पूर्णपणे अंथरुणातून बाहेर आलेलाच नव्हता. अद्विकच्या पप्पांचं पण चालू होतं, उठायचं झोपायचं, उठायचं झोपायचं. त्याला कॅमेरा चालू दिसला, मग काय लगेच समोर येऊन उभा. आमचं चालू होतं बोलणं, मम्मी काय करते तू, कशाला करते तू. तिथे माईक पडलेला होता, तिथे बोलणं चालू होतं, हॅलो हॅलो, कोण बोलतोय माझ्याकडे, आज कोणीच लक्ष देत नाही. नंतर मीच त्याच्या पप्पांना आवाज दिला. त्यांना सांगितलं की याच्यासोबत थोडंसं खेळा, मला आज भराभरा जरा आवरू द्या. पण त्याचं चालू होतं, मम्मा मला तूच पाहिजे, तूच पाहिजे. यांची मस्ती चालू होती. तिथपर्यंत मी अंथरुण पटापटा जागेवर ठेवून येत होती. अद्विकचं चालूच होतं की माझ्याशी कोणी बोलत नाही, सगळे उठले उठले, आज सर्वजण इतकी घाई काय करतात. त्याला म्हटलं रे माझ्याकडे येतच नव्हता. शेवटी मग आला, धमकी दिली थोडीशी, चालेल ओके मी चालली जाते, लगेच आला तर माझ्याकडे. मग झाली आमची सकाळची बरोबर. त्याला म्हटलं जा तू बाहेर जा. मी तिथपर्यंत बेडरूम आवरायला घेतले. बेडरूम मी पहिले पटापटा आवरायला घेतला. आज जरा खूपच घाई झालेली होती, त्याच्यामुळे व्यवस्थित नावात आम्ही आज फक्त वरच्यावर आवरले. पण मग घरी आल्यानंतर ना फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून मी दुकानावर जाण्याच्या पहिलेच पूर्णपणे घर आवरून घेते. आणि माझी आवडती पिलर, खूप सारी आवडती पिलर. हे बघा, झालं माझं रूम आवरून एकदमपणे छान टकाटक. रात्री आल्यानंतर ना फ्रेश वाटेल असं छानपणे असं आवरून झालं. ये फायनली डन, बेडरूम डन झालं. या नंतर आमचा टास्क चालू होतो की अद्विकला ब्रश करायचं. त्याला ब्रश करणं म्हणजे खूप अवघड आहे, खूप मनवावं लागतं त्याला. फायनली त्याला मी कसं तरी उचललं, त्याला नंतर तिथे बसवलं, बाहेरच त्याचं मस्तपैकी ब्रश करून दिला. आज तर त्याला मी खूप लाडीगोडी लावली आहे की आपल्याला बाहेर जायचं, असं जायचं तसं जायचं. त्याच्यामुळे त्याने मला आज खूप छानपणे ब्रश करू दिला. तुमची पण मुलं तुम्हाला असंच ब्रश करताना त्रास देतात का, प्लीज मला असं काही असेल तर सांगा. आणि तुम्ही त्यांना ब्रश करण्यासाठी कसं मनवता मला हे पण कमेंट कराल. माझ्यासाठी त्याला मनवणं म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या माझ्यासाठी एक टास्क आहे. घरातली सगळी काम एकीकडे आणि त्याला ब्रश करायचं असेल तर एकीकडे. त्याला ब्रश करायचं म्हटलं तर बाप रे, खूप सारी फजिती होते. हे बघा, झालं आमचा ब्रश. झाल्या झाल्या लगेच आम्हाला बोर्नव्हिटा आणि दूध हे लागतं, सोबतच काही ना काही. बिस्किट तर मी देतच नाही त्याला, कफ होतो त्याच्यामुळे. नुसतं दूध आणि जर काही काजू बदाम सोबत असेल, रात्रीचं भिजवलेले असेल लक्षात असतील तर मग मी त्याला ते सोबत देऊन देते. ते पण खायला तो नखरे करतो, पण ठीक आहे, आता लहान आहे तर आपण पण त्याच्या मागे इतकं लागू शकत नाही. पण तो बऱ्यापैकी मदत करतो. त्याच्यानंतर मी मस्तपैकी माझा चहा घेतला. माझ्या बाळाने मला दाखवत केलं. त्यानंतर ना मी माझी कामं भराभरा आवरायला घेतले. काही भांडे बाकी होते, पोळ्या ते करून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे काही भांडे साचले होते सकाळी चहा नाश्त्याचे, ते पटापटा आवरून घेतलं. भांड्यांचं काही म्हणा, पण स्त्रीच्या जातीला एक वरदानच मिळालेलं आहे की भांडे हे असतीलच. स्त्रीच्या जातीकडनं भांडे ह्या गोष्टी सुटणारच नाही. आणि मला एक सवय अशी आहे ना की मला ना किचन ओटा नेहमी क्लीन लागतो, नेहमी. म्हणजे मी कोणाच्या घरी जरी गेले ना, मी भांडे धुतल्यानंतर नाही ना मी त्यांचा किचन ओटा सुद्धा धुवून देते. मला माहित नाही काय, मे बी मला भांड्यांचा म्हणजे साफसफाईचा पिसोडी आहे, पण मग मला खूप क्लीन लागतं. आणि किचन ओटा हा मला रोज साबणानेच धुवायला आवडतो. मला नुसतं पाण्याने धुतल्यानंतर ना असं मला वाटतच नाही की मी तो किचन ओटा धुतलाय असं. त्याच्यामुळे मला तो पूर्णपणे घसलेला, गॅस घसलेला, त्याच्यानंतर ना किचन ओटा साफ केलेला, हे केलेलं असेल ना तर असं अरे वा, फायनली आपलं पूर्णपणे आज काम झालं असं वाटतं. नाही तर त्याच्याशिवाय काही ना काही अपूर्ण राहिलंय हे मला सतत वाटतच असतं. हे माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा आहे का, आणि असेल ना तर मला सांगा. आणि खरंच मला माहित नाही, पण ह्या गोष्टीमध्ये मला कधी आनंद वाटायला लागला ना हे मला समजलंच नाही की सर्व साफसफाई करणं, सर्व व्यवस्थित ठेवणं, सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवणं, कधी या गोष्टीमध्ये असं मन रमायला लागलं समजलंच नाही. पटापटा त्यानंतर ना भांडे धुवून घेतले, कारण की टोपलीमध्ये जागा नव्हती. किचन ओटा त्याच्यामुळेच घेतला की भांडे इथे आपल्याला ठेवता येतील, धुतलेले भांडे. पटापटा ते काम केलं. आणि त्याच्यानंतर ना मला पण तुम्ही सांगा की असतं का खरंच असं की स्त्रीच्या जातीला की आपण कुठे बाहेर जातो तरी आपण आवरून जातो, आणि त्याच्यानंतर ना आल्यानंतर पण आपल्याला आवरायचं असतं, असं का असतं ना माहित नाही मला की म्हणजे कशामुळे ह्या गोष्टी. पण मग ठीक आहे, घर स्वच्छ, घर आपलं म्हटल्यावर तर ते आपल्यालाच आवरावं लागेल, साफसफाई आपल्यालाच ठेवावी लागेल. लहानपणी हेच भांडे घासण्यासाठी मम्मीशी आपण भांडायचं, तुम्हाला घसू दे ना ग, घसू दे ना ग.
आणि आता आता आपण घुसतोय तर अरे आता समजतंय की नाही नाही तेच खूप छान होतं नाही का, की लहानपण खरंच. हे मोठं झालं की जबाबदाऱ्या, सर्व कामं, सर्व गोष्टी खूप खूप मोठ्या गोष्टी असतात ना एका प्रत्येक स्त्रीसाठी. हे बघा असं छान माझा किचन आता आवरून झाला. आता मी छान मस्तपैकी शॉपवर जाऊ शकते. अरे हे काय? हे परत कोणी येऊन ठेवलंय? म्हटलं जाऊ द्या हे आता पटापट यांचा ब्रश ते झाला होता. यांना दूध आणि काही काजू बदाम रात्रीचे भिजवलेले दिले. त्याच्यानंतर ना यांचंही आवरणं सुरू झालं थोडंफार. त्याच्यानंतर ना मीही घराची साफसफाई करायला घेतली. झाडू ते मारायला घेतला. झाडू मारता मारताच आमच्या अद्विकची खूप लुडबुड चालते झाडू मारताना मध्ये. झाडू मी साफसफाई करत असताना अद्वित येणार नाही असं तर होत नाही. चला म्हटलं तर बेडरूम आवरला गेला होता. बेडरूम मधली पण झाडू साफसफाई हे बाकी होतं. मी तसंच बेडरूम मधलं पण सर्व गोष्टी घेऊन घेतल्या. अद्वित आणि त्याचे पप्पा आंघोळीला गेलेले होते. म्हटलं की चला आपण तिथपर्यंत हे बाहेरची कामं थोडेसे आवरून घेऊया. मध्येच अद्वित चालतो, मम्मा माझी अंघोळ झाली, अंघोळ झाली. शेवटी मी झाडू ठेवला आणि त्याच्या मागे मागे गेली की चला याला पहिल्यांदा कपडे घालून देते असं चालू होतं. हे बघा झालं आमचं नाचणं सुरू. आमच्यामध्ये इतकी एनर्जी येते ना, फक्त एक कप दूध पिऊन इतकी एनर्जी येते ना, एनर्जी येते कुठून यांनाच माहितीये. खूप खतरनाक आर्मी असते ही, खूप फास्ट वाली आर्मी असते ही. नाही यांना एका जागी तू उभंच नाही राहणार. याला पावडर लावली की हा म्हणतो मम्मी तू मला शाळेत सोडणार आहे. हे बघा हा आमचा फेवरेट डान्स आहे आमच्या दोघांचा. अदितने त्याचा रुमाल घेतला. त्याला थोडीफार मी चांगली सवय लावायचा प्रयत्न करते. त्याला जमत नाहीये पण मी त्याला मदत करते. तसंच नंतर छान अशी देवपूजा करून घेतली. देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो दुकानाकडे. दुकानाकडे जाता जाता मध्येच एक आम्हाला छान असं मंदिर लागतं जे आमच्या गावाची ओळख आहे. पिंपळगाव हरेश्वरची ओळख आहे. आम्ही त्या मंदिरात गेलो, महादेवांचं दर्शन घेतलं. तसंच लगेच दुकानात आलो. अद्विकच्या पप्पांनी लगेच साफसफाई करायला घेतली. त्यांनी त्यांचं सामान लावायचं घेतलं. आमचं पण ज्वेलर्सचं दुकान आहे पिंपळगाव हरेश्वरमध्ये. त्यानंतर माझी भाजी करायची बाकी होती. मी लगेच परत भाजी करायला घेतली. म्हटलं की आपण पहिले ह्या सर्व गोष्टी करून घेऊ म्हणजे मग मला दुपारून टाइम मिळतो जेवण झाल्यानंतर ना, मग मी यांच्यासोबत दुकानात बसते. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून माझी थोडीशी घाईच असते दुपारी यांच्यासोबत दुकानामध्ये बसण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी पहिले तयारी करून ठेवून देते आणि मला हो आवडतं की मी घरच्यांना सर्वांना गरम गरमच जेवू घालू असं. त्याच्यामुळे मी या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवून देते आणि मग गरम गरम जेव्हाही बसणार असेल तेव्हा मी भाजीला चालू चालू फोडणी देऊन. आणि हो माझ्या सासऱ्यांचाही एक बिझनेस आहे दाबेलीचा, तर त्यांनाही मी मदत करते. दाबेलीचा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे. आमचं दुकानाच्या मागे सुद्धा घर आहे, तर तिथेही आमचं काही सामान आहे. तर बघा इथेही मला हेही घर आवरावं लागतं. तर मी पण चालवतो. अद्विकची माझी थोडीफार मदत चालू होती. त्याच्यानंतर आम्ही पटापटा आवरून घेतल्या सर्व गोष्टी. चहा पाणी झाला आमच्या दोघांचा. ते बघा किचन इथला पण मी स्वच्छ केला. मी बोलली ना मला किचन साफ करायला खूप आवडतं. तसंच मी आता रात्र झाली मस्तपैकी घरी आलो. बाबा, नातू आणि त्यांच्या मुलांची तिघांची खूप मस्ती चालू होती. गुड नाईट, टेक केअर.